मित्रांनो, मागील भागात आपण बघितलं एसडब्ल्यूपी म्हणजे काय आणि ते कसं काम करतं. पण आता बघूया एसडब्ल्यूपी नक्की कोणासाठी उपयुक्त आहे. तर याचं उत्तर आहे जवळजवळ सर्वांसाठी. कारण तुमचा उद्देश काही असो, तुमचं घर खर्च, मुलांचं शिक्षण, ट्रॅव्हल, इन्शुरन्स प्रीमियम्स किंवा रेंट, एसडब्ल्यूपी मध्ये प्रत्येकासाठी काहीतरी आहे. चला काही उदाहरणांनी समजून घेऊया. मिस्टर राकेश जे की सेवानिवृत्त अधिकारी आहे, त्यांचा महिन्याचा घर खर्च 20,000 रुपये आहे, जो दरवर्षी 4% वाढतो. त्यांनी 40 लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले आणि 20,000 रुपयाची एसडब्ल्यूपी सुरू केली. पुढच्या 25 वर्षात त्यांनी एकूण 1 कोटी रुपये काढले आणि तरीही त्यांचा कॉर्पस 1.20 कोटी शिल्लक आहे. म्हणजे निवृत्तीनंतरही पैसा काम करत राहिला. दुसरं उदाहरण म्हणजे मिस्टर संतोष, ज्यांना मुलांची शाळेची फी भरायला पैसे लागतात. संतोषला दरवर्षी 1.20 लाख रुपये लागतात. त्यांनी 20 लाख रुपये गुंतवले आणि वार्षिक एसडब्ल्यूपी सुरू केली आणि असं त्यांनी पुढच्या 15 वर्षे करत राहिला. तर साधारण 18 लाख रुपये तो त्यातून विड्रॉल घेईल आणि तरीही त्याच्याकडे 43 लाख रुपये कॉर्पस शिल्लक राहू शकतो. याने काय होईल, त्यांचं मुलांचं शिक्षणही होईल आणि त्यांच्या भविष्याची म्हणजे त्यांच्या हायर एज्युकेशनची तयारी होईल. बघितलं, एसडब्ल्यूपी म्हणजे फक्त निवृत्त लोकांसाठी नाही, तर प्रत्येक उद्दिष्टासाठी लवचिक आणि स्मार्ट उपाय. एसडब्ल्यूपी तुम्हाला तुमच्या संपत्तीतून नियमित उत्पन्न देत राहतो आणि तुमची मूळ मुद्दल तीही वाढत राहते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजूनही काही उदाहरणं बघणार आहोत. त्यासाठी मला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत. आणि तुम्हाला याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्याशी नक्की संपर्क करा. मी आहे अनुज बुरकुटे, एमपी रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. धन्यवाद.